आपण सर्वच जण श्री गणेशाची आराधना करतो. माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा छोट्या छोट्या संकटांनाही घाबरतो. मात्र कुटुंबातील सदस्य सोबत असले तर आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात. जिथे कुटुंब, प्रेम, एकता, सामूहिकतेची भावना असते तिथे गणपतीचा नेहमी वास असतो. या गणपती बाप्पामुळेच तर आपल्याला बुद्धिचातुर्य, हुशारी मिळाली आहे. आयुष्यात आपण अनेक चुका करतो. जेव्हा जेव्हा निर्णय घ्यावा लागतो तेव्हा आपण बुद्धीने विचार करतो. असेच या एकदंतावर बुद्धिदेवतेवर आधारित अद्भुत भेट हे नाटक आपल्यासमोर घेऊन येत आहे. अथांग, किमया, श्रीयांश आणि आराध्या. नाट्यलेखन केले आहे आशिष चौधरी यांनी आणि सहलेखन सौ गीतांजली भालेराव यांचे. बघूया अद्भुत भेट. शिरा आणि अजून खूप सारे गोड पदार्थ. आपण अजून प्रसाद घ्यायचा का? कसा घेणार? मगाशी वाटून संपला ना. आपला संपला पण बाप्पाकडे आहे ना. नको नको, सियाच्या आईला कळलं तर काकू रागवतील आपल्याला. पण आई घरी नाहीचे, ती कसं बघेल? बाप्पा आहेत ना, बाप्पांनी बघितलं मग. त्याच्यासाठी आपण एक आयडिया करू. सिया, तू एक काम कर, बाप्पांच्या मागे जाऊन बाप्पांचे डोळे झाक आणि मी बाप्पा समोर उचललेला प्रसाद झुकतो. काय? अगं म्हणजे वाकून प्रसाद उचलतो ग. नको नको, तुम्हीच करा हे, मला फार भीती वाटते. अदिती इकडे. मला कशासाठी बोलवलं इकडे? बाप्पाचा प्रसाद आपण बाप्पा समोर खाल्ला तर त्याला दिसणार नाही का? खरंच खायचा आपण हा प्रसाद? काही होणार तर नाही ना? किती घाबरतेस ग? काही होणार नाही, बाप्पांना कळणार सुद्धा नाही. आणि एका पेढ्यासाठी काही येणार नाही. घे. तसं तू म्हणतोस ते बरोबर होतं. मागच्या वेळेस आईने मोदकाचा एवढा मोठा डब्बा ठेवला होता बाप्पासमोर, तरी बाप्पा आला नाही. तुम्ही मला बोलवलं का? कोण बोलणार? हा आवाज मोतीमधून येतोय का? म्हटलं होतं मी तुम्हाला बाप्पाचा प्रसाद नका घेऊ. आता काय करायचं आपण? थांबा ग तुम्ही, स्वतःही घाबरताय आणि मलाही घाबरताय. खिडकीतून ओढून कोणी मजा केली असेल. थांबा मी बघतो. कोण आहे रे? कोणी आवाज दिला का आता? मी तुमचा लाडका बाप्पा. बघा मी म्हटलं होतं ना, हा आवाज या मूर्तीमधून येतोय. जिथे मी आहे तिथूनच तर आवाज येईल ना. बाप्पा, तुम्ही खरंच आले? हो, मी खरंच आलोय. बाप्पा, तुम्ही खरंच आलाय? हो, मी खरंच आलोय. मी आज तुमच्याशी गप्पा मारायला आलोय. बाप्पा, मागच्या वेळी अदितीच्या आईने मोदकाचा डब्बा ठेवला होता तेव्हा का नाही आलात? कोणी मला इतक्या प्रेमाने नाही बोलवलं, त्याच्यामुळे मी नाही आला. बाप्पा, मी रोहनच्या सामन्याहून तुमचे डोळे बंद केले. सॉरी, पुन्हा नाही असं करणार. बाप्पा, मी पण पुन्हा असं नाही करणार. मी पण बाप्पा, सॉरी. तुम्ही माझा लाडू घेतला म्हणून मी नाही आलो. मग मी आज तुमच्याशी गप्पा मारायला आलोय. बरं, मी असं ऐकलंय की रोहनला फार लवकर राग येतो म्हणे आणि तो रागात जेवणही करतही नाही, कोणाशी बोलतही नाही. बोललाच तर उलटून बोलतो. हो बाप्पा, हा असाच आहे. मला दोघी मला का चिडवतात? बाळा रोहन,
कोणी आपल्याला चिडवलं तर आपण लगेच चिडायचं का? बाप्पा, तुला कोणी एकदम म्हणून चिडवलं तर तुला राग नाही येत का? बघ ना, माझा एकदाच पडला म्हणून नाही तुम्ही मला सारखं चिडवतात. हसू नका, मी बाप्पांना नाव सांगेन. बाळा रोहन, तुला माहितीये का मला एकदंत का म्हणतात? का बाप्पा? एकदा माझे वडील म्हणजेच हर हर महादेव, आम्ही बघितलंय त्यांना टीव्ही मध्ये. बरोबर भगवान शंकर. तर मुलांनो, ते मौन अवस्थेत होते. त्यांनी मला सांगितलं होतं की कोणीही आलं तर त्यांना सांग की बाबा आता कामात आहे आणि आता कोणालाही भेटू शकत नाही. मग त्यांनी तुम्हाला एकदंत म्हणून चिडवलं? तू कपडे बच्चा, बाप्पांना बोलू दे. मग तुम्हाला माहितीये कोणाला भेटायला त्यांना? कोण बाप्पा? साक्षात प्रभू विष्णूचे अवतार भगवान परशुराम. पुढे काय झालं बाप्पा? मी त्यांना सांगितलं होतं की बाबा आता कामात आहे आणि आता कोणालाही भेटू शकत नाही. पण एवढ्याशा कारणावरून त्यांच्यात आणि माझ्यात वाद झाला. मग त्या काकांनी तुम्हाला एकदंत म्हणून चिडवलं? तू कपडे बसा, बाप्पांना बोलू दे. मग बाप्पा, पुढे काय झालं? मग भगवान परशुरामांनी न कळत केलेल्या प्रहारामुळे माझा दात तुटला. मग त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि हे नाव पण दिलं. पण या नावामुळे लोकांचं माझ्यावरचं प्रेम कमी नाही झालं, उलट वाढलं. हो, माझं पण दात पडल्यावर आईने मला आईस्क्रीम खाऊ घातलं होतं. याच्यातून तुम्ही काय शिकलात? आपल्याकडे जे असतं त्याच्यात समाधान पाहिजे आणि आई वडिलांचं ऐकायला पाहिजे. मग तुम्ही आजपासून आई वडिलांचं ऐकाल ना? हो बाप्पा. फारच गुणी मुलं आहात तुम्ही. बाप्पा, आम्ही अजून काय करायला पाहिजे? गणेश उत्सव मी कुठेच जात नाही तुम्हाला सोडून. मी कायम तुमच्या सोबतच असतो. पण काही लोकांना मी फक्त गणेश उत्सवातच आठवतो. त्या 10 दिवसातही लोकांना मोठ्या आवाजात गाणे लावून धांगडधिंगा करायला भर असतो. मग बाप्पा, तुला काय आवडतं ते आम्हाला सांग, आम्ही ते नक्की पूर्ण करू. गणेश उत्सव हा सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांना आनंद देण्यासाठी असतो. पण सगळ्या लोकांना काळजी घ्यावं की लोकांना त्रास नाही व्हायला पाहिजे. पण बाप्पा, आई म्हणते की शाळेत आपण आपली स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. शाळेत पण मुलं सुरक्षित नाही. बाळांनो, विद्याचं घर असुरक्षित कसं असू शकतं? फक्त काही वाईट लोकांमुळे शाळेचं नाव खराब होतं. मग बाप्पा, ही वाईट लोक आणि चांगली लोक ओळखायची तरी कशी? जे अनोळखी असूनही जवळ येतात त्यांच्यापासून लांब राहायचं आणि त्यांच्यासोबत खाऊलाही जायचं नाही. हो, माझी आई पण हेच शिकवते आणि मी तिचं ऐकतो सुद्धा. मग त्याच्यामुळेच तर आई वडिलांना आपला पहिला गुरु म्हणतात ना.
आता डोळे बंद करा बरं. मी तुम्हाला एक मंत्र सांगतो. का रे, का त्रास देत राहतो मुलांना? अगं त्रास नाही देते. मुलांच्या बालमनाला बापांनी सांगितलं तर पटेल. फक्त 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या, एवढंच. बाप्पा, डोळे मिटले, मंत्र सांगा ना. हा म्हणा बरं माझ्या मागे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. बाप्पा, मंत्र म्हणून झालं, आता पुढे. अरे बाप्पा का बोलत नाहीये? बाप्पा, कुठे आहात तुम्ही? सांगा ना, आता काय करायचं? बहुतेक आई बाबा आले म्हणून बाप्पा निघून गेले असतील. काय कशी काय बडबड करतेस? काही नाही कुठे काय. माता गुरु ब्रह्मा कोणी म्हणायला लावलं बरं? बाप्पांनी. काय म्हणजे बाप्पा आले ना म्हणून आम्ही गुरु ब्रह्मा म्हटलं. अरे वा, छान छान, चालू द्या तुमचं. अरे आठवा ना, बाप्पांनी काय सांगितलं होतं? आई बाबा म्हणजे आपले पहिले गुरु.